मुंबईतील काही भागात आज 15% पाणी कपात. पांझरापूर येथील पंपिंग स्टेशनच्या तांत्रिक कामामुळे पाणी कपातीचा निर्णय. नैना प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि नियोजन पूर्ण झालेल्या भागातील प्रॉपर्टी कार्डचं वाटप केलं जाईल. स्थानिक आमदार विक्रांत पाटील, महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांनी ही मागणी केली होती. कल्याणच्या चक्कीनाका ते श्री मलंगगड मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून वाहन चालकांकडून तारेवरची कसरत सुरू आहे. डोरली रोड परिसरामध्ये 2 ते 3 किलोमीटरपर्यंत खड्डे पडले. तातडीने खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी आहे. सीजेपी आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवरती दाखल झालेल्या गुन्हे मागे घेण्यासाठी वकील संघटना रस्त्यावरती आली आहे. कल्याणमध्ये वकिलांकडून मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे. ठाणे आणि रायगडमधील MMRDAची 2521 घरं दुरुस्त करून म्हाडामार्फत लॉटरी काढण्याचे आदेश आहेत. गिरणी कामगारांना लवकर हक्काची घरं मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आलेली आहे. बीएमसीच्या मालकीच्या जागांवरील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये विकासकांकडून जमिनीच्या मूल्याच्या 25% रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव. FSI वाढीच्या निर्णयानंतर बीएमसीच्या तिजोरीला फटका बसल्यानं नवा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंब्रामध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळला. दुर्घटनेमध्ये 6 जण अडकले होते. 13 वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. 5 जण सुखरूप आहेत. इमारतीमधील रहिवाशांना तात्पुरते ठाणे मनपा शाळेत हलवण्यात आलेलं आहे. डोंबिवलीतील 61 वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक. विशेष ओळखपत्राच्या आमिषानं OTP घेत भामट्यांनी खात्यातून 5,98,000 रुपये लंपास केले. पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय. वडाळ्यातील येथील BST चाळ परिसरात कुख्यात गुंडा नौशादची दहशत. रात्री चाकूचा धाक दाखवत 3 दुकानदारांना लुटलं. आरोपीकडून मोबाईलसह सुमारे 22,000 किमतीचा ऐवज लंपास. 3 पादचाऱ्यांनाही चाकू दाखवून धमकावत लुटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.